ओम शांती. संपूर्ण आरोग्य या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज आपण अष्टांग योग या विषयाकडे वळणार आहोत. जीवन हे क्षणभंगूर आहे. या जीवनाचं आज काय होईल किंवा काही क्षणात काय होईल हे आपण सांगू शकत नाही. आणि म्हणून याकरिता आपण कोणत्याही संस्थेत असाल, कोणत्याही संघटनेत असाल, तर जर आपण अष्टांग योगाचा जर अभ्यास केला किंवा आचरण केलं तर निश्चितच आपलं आचरण जे आहे तर ते सुधारेल आणि आपलं आरोग्यसुद्धा चांगलं होईल. म्हणून याकरिता आपण अष्टांग योगाचा अभ्यास करत असताना महर्षी पतंजलींनी असेल, ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये असेल, आपल्याला अष्टांग योग सांगितला जातो आणि त्या पद्धतीने आपण आचरण करत असतो. यामध्ये यम पहिला जो येतो, यम म्हणजे काय? निग्रह. आपण निग्रह करायचा असतो आणि सामाजिक जीवनामध्ये आपण कशा पद्धतीने वागायचं, सामाजिक जीवनामध्ये कशा पद्धतीने वावरायचं, याला आपण यम असं म्हणत असतो. आता मला असं वाटेल की बुवा मी जर रस्त्यावर म्हणजे सार्वजनिक ठिकाणी वावरताना मी कुठेही थुंकेल किंवा मी काहीही करेल असं चालणार नाही. आणि म्हणून त्याच्याकरिता आपल्याला काहीतरी बनवून, म्हणजे नियम जरी नसते बनवलेले तरी आपण स्वतःहून जर सार्वजनिक जीवनामध्ये कशा पद्धतीने वावरायचं हे जर आपण ठरवलं तर निश्चितच चांगलं होईल. या यममध्ये 5 प्रकार येतात. पहिला येतो आपल्याला जर आपण पाहिलं तर यामध्ये अहिंसा. अहिंसा म्हणजे काय? तर फक्त एखाद्या प्राण्याची हिंसा करणे न करणे असा अर्थ होतो का? नाही. तर आपण मनाने असेल, काया वाचा मनाने, या तीनही गोष्टींनी जर आपण एखाद्याची हिंसा करत असेल किंवा याला आपण मारून टाकू, याला आपण असं करून टाकू, जरी आपण असं मनामध्ये जरी म्हटलं तरी ती हिंसा होत असते. आणि म्हणून हे जर विचार आपल्या मनात नाही आले तर याला आपण अहिंसा असं म्हणायचं. अहिंसाच्या तत्वाने जर आपण समजा निश्चितच चाललं तर आपल्याकडून कुठल्याही प्रकारच्या पापाच्या गोष्टी घडणार नाही आणि आपण चांगल्या पद्धतीने वावरू. नंतर सत्य. सत्य हे आपण जे कानाने ऐकू, जे मनाने बोलू किंवा मनात जे आपण विचार असतील ते, आणि ज्या आपल्या मुखातून जे काही भाषण निघेल सत्यवचन, तर केवळ सत्यवचन नाही तर त्याचा आपण सत्याचा आचरण करून आपण ज्या वेळेला समाजात वावरू तर त्याला आपण तोही एक प्रकारचा आपला योग होईल. आणि म्हणून या अष्टांग योगामध्ये हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यानंतर अस्तेय. अस्तेय म्हणजे स्थेय म्हणजे काय? चोरी करणे. अस्तेय म्हणजे काय? चोरी न करणे. मग ती चोरी कशाची असो. आपण एखाद्याच्या घरी खूप काही असतं, मग आपण म्हणतो की अरे याच्या घरी तर इतकं सोनं आहे, याच्याकडे इतकी प्रॉपर्टी आहे, असा विचार करणे हे सुद्धा एक प्रकारचे चोरीच आहे. आणि म्हणून असा विचार न करणे याला आपण अस्तेय म्हणतो. आणि हे जर आपण हे पाळलं तर निश्चितच मला असं वाटतं की आपण अष्टांग योगाचा अभ्यास केला असं होईल. त्यानंतर ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे काय? की आपले जे इंद्रिय आहे यांना ताब्यात ठेवणं. या सर्व गोष्टींचा आपण म्हणजे बाहेर ख्यालीपणा जो आहे किंवा बाहेरच्या वातावरणात वावरताना आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे याचं सुज्ञपणे वागण्याची कला जी आहे तर ती ब्रह्मचर्यामध्ये येत असते. केवळ फक्त आपल्या मौज मजे करता किंवा आपल्या हौसे करता आपण काहीतरी वेडं वाकडं वागणं किंवा बाहेर इतरत्र काहीतरी शेण खाणं याला ब्रह्मचर्य म्हणत नसतात. म्हणून जरी आपण समजा लग्न झालेलं असेल तरी आपल्या पत्नीशी आपण एकपत्नीव्रत जर राहिलं तरी सुद्धा आपण त्याला ब्रह्मचर्य म्हणू शकतो आणि त्यापासून आपण व्यवस्थित पद्धतीने इतरांना परावृत्त आपण करू शकतो. यानंतर आपण यामध्ये जर पाहिलं तर अपरिग्रह. परिग्रह म्हणजे जमा करणे. म्हणजे आपल्याला काय असतं की आपल्याला सवय असते, हेही जमा कर, तेही जमा कर, तेही जमा कर. परंतु यापासून म्हणजे या विचारांपासून किंवा हे मला नको आहे, मला फक्त जितकी आवश्यकता आहे तितकं मी जर जमा केलं असेल तर त्याला आपण अपरिग्रह असं म्हणतो. म्हणजे जे यातून जर आपण तशा पद्धतीने जर वागलो तर या यममध्ये मग हे 5 मुद्दे येतात. अपरिग्रह हे सुद्धा आपलं महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर दुसरा मुद्दा येतो यामध्ये नियम.
आपण जर पाहिलं नियममध्ये जर आपण पाहिलं तर आपण स्वतःला कशा पद्धतीने वागायचं आहे हे आपण यामध्ये ठरवायचं आहे. तर यामध्ये आपल्यावर बंधनं घालून घ्यायचे. आपल्यावर बंधनं कोणत्या प्रकारचे घालून घ्यायचे? तर पहिला आहे तो शौच म्हणजे काय? शुचिता. आता शुचिता म्हणजे काय यामध्ये? तर फक्त शरीराची शुद्धी करणे नव्हे तर मनाची सुद्धा आपण यामध्ये शुद्धी केली पाहिजे. ज्या वेळेला आपण शरीराची आणि मनाची शुद्धी करतो त्यावेळेला याला शौच असं म्हटलं जातं. आणि स्वच्छता राखणे म्हणजे बाहेरही आपण जर समजा सांगितलं गेलं की आपण जर स्वतःला जर स्वच्छ ठेवलं आणि आपण जर दुसऱ्यांना सुद्धा जरी आपण सांगितलं की हे असं नाही, असं केलं पाहिजे, तसं हे अशी स्वच्छता बाळगली पाहिजे, तर निश्चितच असं मला वाटतं की यामध्ये आपण अष्टांग योगामध्ये आपण चांगला अभ्यास केला असं होईल. यामध्ये संतोषमध्ये काय आहे की आपल्याला जे काही सुखदुःख असेल त्या सुखदुःखामध्ये जे काही मिळालेलं असेल, दुःखामध्ये पण काही मिळतं, आपल्याला अनुभव मिळतात, काही बरं वाईट मिळतं, आपल्याला समजतं आपल्याला, आणि सुखामध्ये तर आपल्याला सर्व चांगल्याच गोष्टी मिळतात. परंतु ह्याही दोन्ही अवस्थेमध्ये आपल्याला ज्या वेळेला आनंद मानतो तर त्याला संतोष असं म्हणतो. आणि संतोषामध्ये जर आपण जीवन जगलो तर निश्चितच आपण अष्टांग योगाचा एक चांगला अभ्यास केला असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर तप म्हणजे काय? तपश्चर्या म्हणजे काय की आता तप करणे. आता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये ब्रह्मकुमारी दिदी असतील, ब्रह्मकुमार भाई असतील, हे सर्व काय आहे? यांचं एक प्रकारचं तप आहे, हे तपश्चर्या आहे यांची. तर ज्या वेळेला आपण आपल्या संपूर्ण शरीराला म्हणा किंवा संपूर्ण आपल्या कुटुंबाला म्हणा यापासून आपण ज्यावेळेला आपण काहीतरी सेवा देतो, बाहेर सेवा देतो, तर एक प्रकारचं ते तपच झालं. म्हणजे परमात्म्याच्या समोर बसणे, फक्त केवळ बसणे याला तप असं म्हणत नाही, तर आपण बाहेर सुद्धा व्यवस्थित पद्धतीने सेवा देणे याला सुद्धा आपण तप म्हणतो. संतोष, तप. नंतर स्वाध्याय म्हणजे काय की स्वाध्याय म्हणजे आपला स्वतःचा आपण अभ्यास करायचा आणि बाहेरचंही जर आपल्याला समजा काही मिळत असेल चांगल्या पद्धतीने, चांगले पुस्तकं वगैरे वाचणे किंवा चांगले ऐकणे, व्याख्यानं ऐकणे वगैरे, तर आपण आता ब्रह्मकुमारीमध्ये आपण गेलो, वेगवेगळ्या यांना शिबिरांना वगैरे गेलो, तर त्या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारचे लेक्चर, व्याख्यानं ऐकायला मिळतात. तर त्याच्यामधून सुद्धा आपली उन्नती होत असते, स्वाध्यायामधून आपली उन्नती होत असते. म्हणजे स्वअध्ययन करणे याला सुद्धा महत्त्वाचं आहे आणि हे सुद्धा अष्टांग योगाचा एक पार्ट येतो. नंतर ईश्वर प्राणिधान म्हणजे काय की परमात्म्याला आपण शरण जाणे. आपण त्याला सांगायचं की तुम्हीच आमचे आहे बाबा, तुम्ही आमचे आहे, आणि आपण त्याला पूर्णपणे शरण जाणे, त्याला ईश्वर प्राणिधान म्हणतात. आणि सकाळी अमृत वेल्यापासून तर रात्रीपर्यंत आपण त्यांचं नामस्मरण वगैरे करणे हे सुद्धा ईश्वर प्राणिधानमध्ये येतं. तर अष्टांग योगामध्ये यम, नियम, त्यानंतर आपण जर पाहिलं आसन म्हणजे काय? तर या ठिकाणी आपण शरीराला, आस म्हणजे असणे आणि एक शरीराची विशिष्ट स्थिती, यामध्ये काय असं की आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण आसन करतो. आता शरीराच्या उपयोगानुसार त्याच पद्धतीने आपल्याला जर समजा एनर्जी पाहिजे असेल किंवा आपल्याला जर चपळता पाहिजे असेल, तर आपल्याला समजा काही एखादे आजार असतील ते बरे करायचे असतील, तर असे वेगवेगळ्यानुसार आसन आहे. आता त्या आसनांचा आपण अभ्यास करायचा म्हटलं तर आपल्याला बरेच आसनं येतात. त्यामध्ये उभे राहूनची आसनं येतात, म्हणजे दंड स्थितीतील आसनं येतात, बसूनची आसनं येतात, शयनस्थितीतील आसनं येतात, विपरीत शयनस्थितीतील आसनं येतात, आपल्या गुडघ्यावर बसूनची आसनं येतात, डोक्यावरचं म्हणजे शीर्षासन आसन येतं, हातांवर वगैरेचं असे आसनं येतात. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे आसनं ज्या वेळेला आपण करतो तर आपलं शरीर त्यामुळे चांगलं स्वच्छ होतं, आपलं शरीर चपळ बनतं. त्याचबरोबर आपण पाहिलं तर आसनांमुळे आपलं शरीर जे आहे आकुंचन, प्रसरण आणि शिथिलीकरण या 3 महत्त्वाच्या क्रिया घडत असतात. आणि या आपल्या 3 महत्त्वाच्या क्रिया घडल्या तर निश्चितच आपलं शरीर जे असतं तर ते सुदृढ बनतं, स्वस्थ बनतं. कारण आसनांमुळे कसं आहे की एखादा समजा आपल्याला पोटामध्ये कुठे काहीतरी दुखत असेल आणि आपण समजा आकुंचन केलं किंवा प्रसरण केलं तर निश्चितच त्या ठिकाणी समजा एखादी गाठ सारखं असेल किंवा एखाद्या त्या ठिकाणी थोडंसं जॉईंट आला असेल किंवा नसा हे झालेल्या असतील, तर अशा वेळेला आपण आकुंचन, प्रसरण आणि शिथिलीकरण क्रियेमुळे निश्चितच आपल्याला त्याचं आरोग्य सुधारतं आणि
असे बरेच आसनं आहे. त्या आसनांमुळे शरीराच्या स्थितीनुसार, शरीराच्या वेगवेगळ्या आजारानुसार आपण वेगवेगळी आसनं करणं आवश्यक आहे. त्यानंतर प्राणायाम. प्राणायाम म्हणजे काय की आपली जीवनी शक्ती जी आहे, आपल्या शरीरामध्ये जी महत्त्वाची शक्ती आहे, प्राणशक्ती आहे, ही जीवनी शक्ती आहे. या जीवनी शक्तीचं आपण नियमन करणे, संवर्धन करणे हे आपलं महत्त्वाचं कार्य ठरतं आणि हे आपण केलं पाहिजे. म्हणून प्राणाधिक आयाम, या प्राणाचा अभ्यास ज्या वेळेला आपण करू त्याला प्राणायाम असं म्हटलं जातं. हे सुद्धा अष्टांग योगामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो. त्यानंतर प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे काय की विषयभोगापासून आपलं सर्व इंद्रियांना आपण ताब्यात ठेवणं आणि ताब्यात ठेवून आपण त्यांच्यावर विजय मिळवणं म्हणजे प्रत्याहार म्हटला जातो. जर प्रजापिता ब्रह्मकुमारीमध्ये जर आपण बघितलं तर या जरी आपण यम, नियम, आसन, प्राणायाम जरी आपण म्हटलं की आपण बघत नाही, पण तरी अप्रत्यक्षरित्या आपल्याकडून हे सर्व आचरणाद्वारे आपल्या होत असतं. आणि प्रत्याहार सुद्धा जर आपण पाहिलं तर आपण यापासून परावृत्त असतो, भोगापासून आपण इथं परावृत्त असतो. आणि म्हणून म्हणजे जर आपण पाहिलं आणि ती एक बॅरिकेड्स म्हणतो आपण, त्यांना बॅरियर म्हणतो आपण एक प्रकारे. कारण यम, नियम, आसन आणि प्राणायाम हे 4 मुद्दे एका बाजूला, बॅरिकेड्स प्रत्याहार एका बाजूला, आणि याच्या पुढची जी अवस्था असते ती धारणा, ध्यान आणि समाधी. धारणा, ध्यान, समाधी म्हणजे काय की एखाद्या विशिष्ट स्थितीमध्ये आपण बसणे, म्हणजे एखाद्या विशिष्ट स्थितीमध्ये आपण मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करणे, याला आपण धारणा म्हणत असतो. आणि त्याच्या पुढची जी पायरी असते ती म्हणजे ध्यान, म्हणजे मेडिटेशन. आपण काय करतो की त्या एका स्थितीमध्ये आपण ज्या वेळेला बसतो तर त्याच स्थितीमध्ये आपली एकाग्रता आपण दीर्घकाळ टिकवणे, याला आपण ध्यान म्हणत असतो, मेडिटेशन. म्हणजे विदाऊट टेन्शन अशी आपली स्थिती असली पाहिजे आणि त्या स्थितीला असणं म्हणजे आपण ध्यान म्हणतो. आणि त्यापुढची जी स्थिती येते ती म्हणजे समाधी. समाधी म्हणजे आपल्या स्वतःचा आपल्याला विसर पडणे. आणि हे विसर केव्हा पडतो आपण तर ज्या वेळेला आपण याचा अभ्यास करतो, म्हणजे धारणा, ध्यान आणि समाधी हे सर्वात 3 मुद्दे महत्त्वाचे असतात. म्हणजे आपण समजा शिवबाबाला आपण आठवण केली, याद केलं, आपण शिवबाबाला याद केलं आणि आपण त्याच्या यादमध्ये बसलो, त्याच्या आठवणीमध्ये आपण बसलो आणि त्याच्या आठवणीमध्ये बसल्यानंतर ज्या वेळेला आपली स्थिती अशी होऊन जाईल की आपण बराच वेळ त्यामध्ये बसू आणि ते बराच वेळ आपण आपले विचार जे असतील ते नष्ट होऊन जातील आणि फक्त आपल्या आज्ञाचक्रावर आपण आपलं लक्ष केंद्रित करू. तर ज्या वेळेला नंतर आपला स्वतःचा आपल्याला विसर पडून जाईल त्यावेळेला ती अवस्था आपली थोडीशी समाधीसारखी येईल. आणि समाधीसारखी अवस्था असली म्हणजे आपल्याला राजयोग आपल्याला साध्य झाला असं आपल्याला म्हणता येईल. आणि राजयोग जर साध्य झाला तर आपल्या जीवनाचं आपलं कल्याण झालं असं आपल्याला म्हणता येईल. आणि जीवनाचं कल्याण जर झालं तर मग आपण शारीरिक असेल, मानसिक असेल, आपण सामाजिकरित्या असेल, आपण सर्व प्रकाराने आपण सिद्ध होऊ, चांगल्या प्रकाराने सिद्ध होऊ. म्हणून अष्टांग योगाचा आपण आपल्या जीवनामध्ये अवलंब केला, अभ्यास चांगल्या चाणाक्ष रीतीने आपण रोज करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होईल. तो सर्वच दृष्टीने असेल. धन्यवाद. ओम शांती.